चोपड़ा नगर परिषद के 15 वार्ड में से 75 मतदाता केंद्रों की ईवीएम मशीन नगर परिषद और नगर पालिका की पुरावी बिल्डिंग में स्ट्रांग रूप में सुरक्षित रही। नाले के आदेश के अनुसार इस मतदाताओं की गिनती 21 दिसंबर को होगी, इसलिए प्रशासन 20 दिसंबर तक मशीनों की सुरक्षा सुनिश्चित करेंगे। स्ट्रांग रूम में पूर्वी परिसर में सीसीटीवी कैमरा लगाए गए। पुलिस तथा विभिन्न विभागों के अधिकारी 8-8 घंटे की ड्यूटी पर तैनात रहेंगे। स्ट्रांग रूम के बाहर राजनीतिक दलों के पदाधिकारी और उम्मीदवार निरीक्षण कर सकते हैं। संपूर्ण सुरक्षा व्यवस्था तहसीलदार चोपड़ा के नेतृत्व में है, ऐसी जानकारी सहाय्यक निर्वाचन अधिकारी रामनिवास झवरे ने दी। सर, नगरपालिकेच्या निवडणुकीचं काल मतदान झालं आणि स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेलं आहे। तर 21 डिसेंबरपर्यंत आपल्याला ते सांभाळायचं आहे। सुरक्षा यंत्रणा कशी आहे त्या ठिकाणी? नमस्कार। स्ट्रॉंग रूममध्ये आपल्याकडे सर्व मशीन स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेले आहेत। तिथे सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आलेली आहे। बाहेरचं जे प्रिमायसेस आहे स्ट्रॉंग रूमच्या बाहेरचं ते पूर्णपणे सीसीटीव्हीने सुरक्षित आहे। त्याचबरोबर तिथं दुहेरी अशी बॅरिकेटिंग असणार आहे। पोलीस यंत्रणा सोबत आहे आणि या ठिकाणची जी तिथं एक प्रशासनातला एक अधिकारी तिथं सातत्यानं ह्याच्यावर राहणार आहे, निगराणीवर राहणार आहे। त्याचबरोबर पोलीस प्रशासनाचा अधिकारी देखील त्या ठिकाणी राहणार आहे, PSI दर्जाचा, आणि हे सर्व तहसीलदार चोपड़ा यांच्या नियंत्रणाखाली राहणार आहे। सर, जे राजकीय पक्षाचे जे पदाधिकारी किंवा उमेदवार हे जर त्यांना काही संशय असेल तर त्या या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर येऊ शकतात, राहू शकतात? हो, स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आपण त्यांच्यासाठी प्रतिनिधी किंवा उमेदवार स्वतः येऊन पाहणी करू शकतील, दिवसभर थांबू शकतील, अशा पद्धतीने व्यवस्था केलेली आहे। त्यांना तिथे सातत्याने निगराणी करायची आहे, ते पाहू शकतात। पूर्णपणे व्यवस्था करण्यात आलेली आहे। सर, हे जे स्ट्रॉंग रूम आहे या ठिकाणी जे अधिकारी यांची ड्युटी कशी लावण्यात आली? स्ट्रॉंग रूममध्ये जे शहरातील इतर सर्व ऑफिसेसचे अधिकारी तसंच नगर परिषद अधिकारी यांच्या 8-8 तासाच्या याप्रमाणे ड्युटीज लावण्यात आलेल्या आहेत आणि या ड्युटीज पूर्णपणे 20 तारखेपर्यंत आहेत।